So see, as the Mendelism topic, or we can say genetic basis of inheritance topic, which is 50% part of your NCERT chapter, Principles of Inheritance and Variation, is completed. I think some 13-14 lectures of this chapter are already sent to you. Now, how to solve the problems on Mendelism? For practice, some questions I will solve here, and you will also practice. That will help you a lot. Now, for example, the question is percentage of true breeding plants in F2 generation of a monohybrid cross is. So percentage of true breeding plants in F2 generation of a monohybrid क्रॉस. तो मोनोहाइब्रिड क्रॉस की F2 जनरेशन, फॉर एग्जाम्पल, it is somehow like this: capital T1 is to 2 capital T small t is to 1 small t small t. Now what is asked? Percentage of true breeding individual. So what is true breeding? आपल्यासारख्याला जन्म देणारे, जे सेग्रिगेशन नाही करत. तो पहा, कॅपिटल टी याला जर सेल्फ केलं तर इट विल प्रोड्यूस कॅपिटल टी ओनली. स्मॉल टी इट विल प्रोड्यूस स्मॉल टी ओनली. म्हणजे हे जे आहेत होमोझायगस, तो होमोझायगस असतात ट्रू ब्रीडिंग. टू ब्रीड ट्रू इज टू प्रोड्यूस सेम काइंड ऑफ प्रोजेनी. तो हमें पूछा था द परसेंटेज ऑफ ट्रू ब्रीडिंग प्लांट्स इन F2 जनरेशन ऑफ अ मोनोहाइब्रिड क्रॉस इज. सो इट इज 2 out of 4. म्हणजे आंसर इज 50%. तो सर ये क्या है? हे ट्रू ब्रीडिंग नाही आहे, हे सेग्रिगेटिंग आहेत. म्हणजे कॅपिटल टी स्मॉल टीला जर आपण सेल्फ केलं तर आपल्याला काय भेटेल? वापस 1:2, 2:1. म्हणजे हे ट्रू ब्रीडिंग नाही आहे. सो आन्सर इज 50%. Which one of the following represent quantitative ratio? तो हमारा जो लास्ट लेक्चर था पॉलिजेनिक इनहेरिटन्स, क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टरचा इनहेरिटन्स. तो जसं आपल्या आईवडिलांकडून आपल्याला जे कॅरेक्टर येतात तर त्याच्यातले काही क्वांटिटेटिव्ह असतात. जसं स्किन कलर असेल, आयबॉल कलर असेल, हेअर कलर असेल, हाईट असेल, इंटेलिजन्स असेल, तर त्याचा रेशो विचारला. तो सर 2 जीन असतील क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टरला, जसं व्हीट कर्नेल कलरला 2 जीन होते, तर रेशो असतो 1:4:6:4:1. आणि जर 3 जीन्स असतील, म्हणजे जसं स्किन कलरला, तर मग 1:6:15:20 15:6:1. तो the quantitative ratio from following is 1:4:6:4:1. Now, in a dihybrid cross, पटकन इमॅजिन करायचं डायहायब्रिड क्रॉस म्हटलं तर. मेंडल किंवा जेनेटिक्सच्या प्रॉब्लेममध्ये कसं तुम्ही एक्झाम्पल ताबडतोब तयार करून घ्यायचं की समजा कॅपिटल टी कॅपिटल आर क्रॉस विथ स्मॉल टी स्मॉल आर. सो इन अ डायहायब्रिड क्रॉस, रेशो ऑफ होमोजाइगस डोमिनेंट एंड होमोजाइगस रेसेसिव. तो अभी आपको मिलेगी F1
और फिर आपको मिलेगी F2. मग F2 मध्ये काय विचारलंय तुम्हाला? रेशो ऑफ होमोझायगस डॉमिनंट. मग डॉमिनंट म्हणजे कोण? सर टॉल आणि राऊंड. आणि होमोझायगस पाहिजे म्हणजे कॅपिटल टी कॅपिटल टी कॅपिटल आर असा एकच असतो. आणि होमोझायगस रेसेसिव्ह. मग रेसेसिव्ह कोण? ड्वार्फ आणि रिंकल. 1 स्मॉल टी स्मॉल आर हाही 1च असतो. सो द रेशो इज 1:1. आयडेंटिफाय अ क्रॉस in which 1/4 of the progeny will show recessive trait. तो 4 क्रॉस दिले. आयडेंटिफाय द क्रॉस इन विच 1/4 ऑफ द प्रोजेनी विल शो रेसेसिव्ह ट्रेट. पहिला क्रॉस आहे कॅपिटल आर स्मॉल आर वर्सेस कॅपिटल आर. यात तर रेसेसिव्ह ट्रेट येणारच नाही. का? कारण इकडून जरी स्मॉल आला तरी इकडून कंपल्सरी येईल कॅपिटल आर. दुसरा ऑप्शन कॅपिटल आर वर्सेस स्मॉल आर. शक्यच नाही. रेसेसिव्ह प्रोजेनी भेटणारच नाही. इकडून जरी स्मॉल आर आला तरी कंपल्सरी कॅपिटल आर येतो. कॅपिटल आर स्मॉल आर वर्सेस स्मॉल आर. याला आपण काय म्हणतो? टेस्ट क्रॉस. म्हणजे क्रॉस ऑफ F1 विथ रेसेसिव्ह पेरेंट. मग टेस्ट क्रॉस रेशो काय असतो? 1:1. पहा ना, इथे हे 2 गमीट पडतील, इथे हे 1 गमीट. सो कॅपिटल आर स्मॉल आर आणि स्मॉल आर. तो रेसेसिव्ह ट्रेट किती आला? 1/2 म्हणजे 50%. आणि आपल्याला काय म्हटलं? 1/4 पाहिजे रेसेसिव्ह. तो कॅपिटल आर स्मॉल आर वर्सेस कॅपिटल आर स्मॉल आर. मग आता बरोबर 1/4 येते रेसेसिव्ह. पहा याची गमिट किती होतील? 2. कॅपिटल आर स्मॉल आर. आणि पॉसिबिलिटी ऑफ स्मॉल आर किती असते? 1/4. पहा ना. Genotype of a pea plant with wrinkle seed and constricted pod is. तो wrinkle seed आहेत, constricted pod आहे, त्याचा जीनोटाईप काय? पहा बरं, wrinkle seed काय आहे? सो रेसेसिव्ह ट्रेट आहे. कॉन्स्ट्रिक्टेड पॉड काय आहे? रेसेसिव्ह आहे. आणि रेसेसिव्ह ओनली एक्सप्रेस इन होमोझायगस कंडिशन. म्हणजे स्मॉल आय हा असेल त्याचा जीनोटाईप. Number of genotype produced when an individual of genotype capital Y, capital R, capital T, small t are cross with each other. So, capital Y, capital R, capital T, small t. मग हा तर ट्राय हायब्रिड आहे. 3 साठी हेट्रोझायगस, याला ट्राय हायब्रिड म्हणतात. तो दिस इज क्रॉस विथ ईच अदर म्हणजे कॅपिटल वाय, कॅपिटल आर, कॅपिटल टी, स्मॉल टी. तो व्हॉट इज आस्क? हाऊ मेनी जीनोटाइप्स विल बी ऑब्टेन्ड व्हेन कॅपिटल वाय, कॅपिटल आर, कॅपिटल टी, स्मॉल टी इज क्रॉस विथ ईच अदर. मग मी तुम्हाला सांगितलेलं आहे किती जीनोटाईप भेटतील याचा फॉर्म्युला काय? सर 3⁻n. मग हे किती हेट्रोझायगस आहेत? 3. तो 3³ इज 27. सो आन्सर इज 27. सिंगल डॉमिनंट in F2 generation of dihybrid cross R. तो सर इमॅजिन करा एक डायहायब्रिड क्रॉसची F2. तो सर टॉल, राउंड, रिंकल
ड्वार्फ, राउंड, ड्वार्फ, रिंकल. तो तुम्हाला काय म्हटलं आहे, इन F2 जनरेशन ऑफ अ डायहाइब्रिड क्रॉस सिंगल डोमिनेंट्स कितने होंगे. अब ये देखो डबल डोमिनेंट है, ये डबल रेसेसिव है, ये है सिंगल डॉमिनंट्स. टॉल हाईट डॉमिनंट आहे, राऊंड शेप डॉमिनंट आहे. असे किती असतात, 3 आणि 3 6. कितीपैकी, 16 पैकी. तो आन्सर इज 6 out of 16. मेंडल सिलेक्टेड डॅश नंबर ऑफ व्हरायटीज फॉर हिज एक्सपेरिमेंट. हा आत्ता 2020ला आला. आत्ताची परीक्षा झाली ना काल परवा 13 तारखेला, त्याच्यात हा क्वेश्चन होता. 14 व्हरायटीज, टॉल ड्वार्फ, राउंड रिंकल, येलो ग्रीन, इन्फ्लेटेड कॉन्स्ट्रिक्टेड, ग्रीन पॉड, येलो पॉड, ॲक्सियल टर्मिनल, व्हायलेट आणि व्हाईट. 7 2 14. What is the phenotype of a plant with a genotype? कैपिटल Y, स्मॉल y, कैपिटल R, स्मॉल r. तो सर येलो डॉमिनंट आहे, राउंड डॉमिनंट आहे. सो फिनोटाइप इज येलो राउंड. Number of genotype produced by the gamete capital Y small y would be. तो कॅपिटल Y आणि स्मॉल y हे 2 गमीट आहे, तर जिनोटाइप किती असू शकतात. तो सर कॅपिटल Y, कॅपिटल Y, कॅपिटल Y स्मॉल y आणि स्मॉल y स्मॉल y. जसं कॅपिटल T स्मॉल t, याचे गमीट्स कॅपिटल T आणि स्मॉल t. आणि किती तुम्ही जिनोटाइप बनवू शकता. तो कोई ऐसा होगा जिसके पास दोनों कैपिटल T है, कोई होगा जिसके पास एक कैपिटल T एक स्मॉल t है, कोई होगा जिसके पास दोनों स्मॉल t है. सो किती बनतील, तो 3 बनतील. F1 generation of a tetrahybrid cross would produce dash type of gamete. मग आता घ्या टेट्राहायब्रिड. हा कोण होता, ट्रायहायब्रिड. मग आता टेट्राहायब्रिड घ्या. पहा 1 2 3 4 झाला टेट्राहायब्रिड. तो याचे गमीट्स किती होतील म्हणे. मग मी गमीटचा कोणता फॉर्म्युला सांगितला, 2n, where n is equal to number of heterozygous gene. मग किती आहे, 1 2 3 4. सो 2⁴ म्हणजे किती, 16. डबल हेट्रोझायगस इन F2 जनरेशन ऑफ अ डायहायब्रिड क्रॉस. मग इमॅजिन करा डायहायब्रिड क्रॉसची F2 जनरेशन, आणि त्याच्यात तुम्हाला पाहिजे डबल हेट्रोझायगस. डबल हेट्रोझायगस म्हणजे कॅपिटल T स्मॉल t, कॅपिटल R स्मॉल r. असे किती आहे, मग मी तुम्हाला सांगितलं होतं की दोन्हीसाठी जर हेट्रोझायगस असलं तर 4 out of 16. Possible blood group of a children born to a parent having A and AB blood group will be. तो एक पेरेंट आहे ए ब्लड ग्रुप आणि दुसरा पेरेंट आहे ए बी ब्लड ग्रुप, तर यांची मुलं काय असू शकतील. तो सर
ए म्हणजे आय ए नाही तर आय ए स्मॉल आय, आणि ए बी म्हणजे आय ए आय बी. बरोबर. मग आता यांची मुलं पहा. समजा आईकडून आय ए, वडिलाकडून आय ए म्हणजे ए. आईकडून आय ए, वडिलांकडून आय बी म्हणजे ए बी. आईकडून स्मॉल आय, वडिलाकडून आय ए म्हणजे ए. आईकडून स्मॉल आय, वडिलाकडून आय बी म्हणजे बी. म्हणजे जास्तीत जास्त काय असू शकतात मुलांचे ब्लड ग्रुप? तो सर ए बी ए बी. ओ असू शकत नाही. हाऊ मेनी फिनोटिपिक क्लासेस आर प्रोड्यूस फॉर अ पेअर ऑफ कॅरेक्टर इन अ मोनोहायब्रिड टेस्ट क्रॉस. आता हा पहा बरं, एक मोनोहायब्रिड टेस्ट क्रॉस आहे. म्हणजे कॅपिटल आर स्मॉल आर वर्सेस स्मॉल आर स्मॉल आर. तर फिनोटिपिक क्लासेस किती भेटतात? तो सर 2, 1:1. म्हणजे पहा, कॅपिटल आर स्मॉल आर आणि स्मॉल आर म्हणजे राऊंड आणि रिंकल. 1:1. 2 फिनोटिपिक क्लासेस. A woman without dimple marries a man with dimple who is heterozygous for the trait. What are the chances of progeny to have dimple? तो आप समझो a woman without dimple म्हणजे एक महिला आहे, तिच्या गालावर खडी पडत नाही. म्हणजे समजा स्मॉल डी विदाउट डिम्पल. मॅरीज अ मॅन विथ डिम्पल. तिचं लग्न अशा माणसाशी झालं ज्याच्या गालावर खडी पडते, पण तो हेट्रोझायगस आहे. म्हणजे तो कॅपिटल डी स्मॉल डी आहे. तर म्हणते की त्यांची मुलं कशी असतील, किंवा व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ हॅव्हिंग द चिल्ड्रन विथ डिम्पल. तो हा तर टेस्ट क्रॉस आहे ना, हेट्रोझायगस विथ रेसेसिव्ह. मुलं कसे होतील? कॅपिटल डी स्मॉल डी किंवा स्मॉल डी 50%. When capital A, capital B and small b are crossed, in F2 the ratio of capital A, capital B, small b will be. म्हणजे capital A, capital B cross with small a, small b. मग आता याचं गमिट तो सर 2 अलील पैकी 1, 2 अलील पैकी 1. याचंही 2 अलील पैकी 1, 2 अलील पैकी 1. यांचे F1 कॅपिटल ए स्मॉल ए, कॅपिटल बी स्मॉल बी. आता याचे गमिट किती पडतात? 4. कॅपिटल ए कॅपिटल बी, कॅपिटल ए स्मॉल बी, स्मॉल ए कॅपिटल बी, स्मॉल ए स्मॉल बी. मग 4 मेल गमिट आणि 4 फिमेल गमिट. मग आता यांची F2 कशी असते? तर ते तुम्हाला तोंडपाठ आहे. कॅपिटल ए कॅपिटल बी 1, कॅपिटल ए स्मॉल ए, कॅपिटल बी 2, कॅपिटल ए कॅपिटल बी स्मॉल बी 2, कॅपिटल ए स्मॉल ए, कॅपिटल बी स्मॉल बी 4, कॅपिटल ए स्मॉल बी 1, कॅपिटल ए स्मॉल बी 2, स्मॉल ए कॅपिटल बी 1, स्मॉल बी कैपिटल बी स्मॉल बी 2 आणि स्मॉल बी 1. और हमें पूछा हाउ मेनी इंडिविजुअल विल हैव कैपिटल ए कैपिटल बी स्मॉल बी जीनोटाइप? 4 out of 16. नेक्स्ट,
F2 progeny of a monohybrid cross show dash phenotype dash genotype. तो सर मोनोहायब्रिड क्रॉसचा जो F2 प्रोजेनी असतो तर त्याच्यात तुम्हाला किती जिनोटाईप भेटत असतात? 3. कॅपिटल टी कॅपिटल टी कॅपिटल टी स्मॉल टी स्मॉल टी स्मॉल टी. आणि फिनोटाईप टॉल आणि ड्वार्फ. म्हणजे 3 जिनोटाईप 2 फिनोटाईप. आणि डायहायब्रिडमध्ये याच्या डबल असते. म्हणजे इथं किती आहे? 3. तर तिकडे 3 गुणेला 3 म्हणजे 9. 9 जिनोटाईप. आणि फिनोटाईप इकडे 2 फिनोटाईप, तर 2 गुणेला 2 4 फिनोटाईप तिकडे असतात. Which of the following cross will give recessive progeny in F1 generation? तो 4 क्रॉस दिले आहे तुम्हाला. कॅपिटल टी स्मॉल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल टी, स्मॉल टी स्मॉल टी स्मॉल टी स्मॉल टी, आणि कॅपिटल टी कॅपिटल टी कॅपिटल टी कॅपिटल टी. तो यापैकी कोण्या क्रॉसची प्रोजेनी रेसेसिव्ह असेल? इकडे रेसेसिव्ह असू शकत नाही कारण कॅपिटल टी जाईलच. इकडे असू शकत नाही कारण कॅपिटल टी येईलच. इकडे असू शकते आणि इथे नाही, म्हणजे हाच एक क्रॉस आहे. How many different gametes will be produced by a plant with a genotype capital A, capital B, small b, capital C, capital C? So capital A, capital B, small b, capital C, small t, C. याचे गमिट्स किती पडतील? फॉर्म्युला काय? 2⁴n, where n is equal to number of heterozygous. हाही हेट्रोझायगस नाही, हाही नाही, म्हणजे एकच आहे. 2⁴ म्हणजे 2 गमिट्स. इन F2 जनरेशन ऑफ अ मेंडेलियन डायहायब्रिड क्रॉस नंबर ऑफ फिनोटाईप अँड जिनोटाईप आर. आत्ताच आपण बोललो डायहायब्रिड क्रॉसच्या F2 जनरेशनमध्ये किती फिनोटाईप्स होते? 4. कोणते? दोन्हीसाठी डॉमिनंट, पहिल्यासाठी डॉमिनंट, दुसऱ्यासाठी रेसेसिव्ह, पहिल्यासाठी रेसेसिव्ह, दुसऱ्यासाठी डॉमिनंट आणि दोन्हीसाठी रेसेसिव्ह. 4 फिनोटाईप. आणि जिनोटाईप किती होते? 9. A true breeding tall plant cross with dwarf plant in F1 plants were self resulting genotypes in the ratio will be. So a true breeding tall म्हणजे capital T is cross with dwarf म्हणजे small t. In F1 all plants are heterozygous tall. आणि in F2 रेशो काय भेटला होता? सर 1/4 कॅपिटल टी 2/4 कॅपिटल टी स्मॉल टी आणि 1/4 स्मॉल टी. म्हणजे होमोझायगस टॉल 1/4, हेट्रोझायगस टॉल 2/4 आणि होमोझायगस द्वार्फ 1/4. How many pair of contrasting character were studied? 7. When a wheat variety of red kernel homozygous for 2 non-allelic independent dominant gene. म्हणजे capital A, capital B. When a wheat variety with a red kernel is crossed with white kernel, the
फिनोटिपिक रेशो ऑफ F2 वुड बी, म्हणजे कॅपिटल ए कॅपिटल ए कॅपिटल बी रेड कर्नेल, स्मॉल ए स्मॉल बी व्हाईट कर्नेल, कॅपिटल ए कॅपिटल बी स्मॉल बी इंटरमिजिएट रेड. आणि याला तुम्ही सेल्फ केल्यावर हा भेटला होता F2 जिनोटिपिक रेशो. तर त्याचा तुम्हाला रेशो किती भेटला म्हणते फिनोटाईपचा, तो धिस इज रेड, म्हणजे 4 डॉमिनंटवाले. 3 डॉमिनंटवाले असतात मीडियम रेड. सो रेड 1, मीडियम रेड 4. आता 2 डॉमिनंटवाले किती आहेत? 6. हे पहा, हा 1, हे 4 आणि हा 1, म्हणजे इंटरमिजिएट रेडवाले होते 6. आता 1 डॉमिनंटवाले पहा, ते 4 आहेत. सो 1 डॉमिनंटवाले 2, 1 डॉमिनंटवाले 2, म्हणजे लाईट रेड किती आहे? 4. आणि 0 डॉमिनंटवाले 1, तो आहे व्हाईट. म्हणजे 1:4:6:4:1. If offsprings have blood group O and A, genotype of parents would be. सो O आणि A चे मुलं आहे, तर आई वडील काय असतील? पहिलं ऑप्शन आहे IA स्मॉल आय. तो पहा, कंपल्सरी एका पेरेंटकडून येतेच IA, त्याच्यामुळे O होऊ शकत नाही. दुसरं ऑप्शन आहे IA स्मॉल आय. आता पहा, O होऊ शकते, A होऊ शकते. तिसरं आहे IA नाही, IA स्मॉल आय, IB स्मॉल आय. सो IA स्मॉल आय आणि IB स्मॉल आय. तर आता पहा, स्मॉल आय न O होते आणि IA स्मॉल आय न A होते, पण आता IB स्मॉल आय न तर B होईल. पण मुलांचे फक्त कोणते आहेत? O आणि A, म्हणून हेही ऑप्शन नाही. सो ऑप्शन आलं IA स्मॉल आय आणि स्मॉल आय. इफ अ प्लांट विथ अ जीनोटाइप कॅपिटल A कॅपिटल B स्मॉल b कॅपिटल C इज सेल्फड, जर याचं केलं सेल्फिंग, तर F2 फिनोटिपिक रेशो काय असेल? F2 फिनोटिपिक रेशो, तो इनको गोली मारो, कारण हे तर होमोझायगस आहे ना. दे विल ब्रीड ट्रू. आणि 1 साठी हेट्रोझायगस असलं तर फिनोटिपिक रेशो काय असतो? सर 3:1. मग सर हा ट्राय हायब्रिड आहे का? नाही, तिन्हीसाठी हायब्रिड थोडी आहे, हा ॲक्च्युअली मोनो हायब्रिड आहे. तो इट इज 3:1. नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज 0:2:1. ये रेशो कब आएगा? तो सर F2 मध्ये 0:2:1 आला म्हणजे पहिला इंडिव्हिज्युअल डाईज, मेला.
पहिला इंडिव्हिज्युअल कोण असतो? होमोझायगस डॉमिनंट असतो. दुसरा हेट्रोझायगस डॉमिनंट आणि तिसरा असतो होमोझायगस रेसेसिव्ह. हा मेला म्हणजे इट्स अ केस ऑफ डॉमिनंट लिथल. डॉमिनंट लिथल. मी एक्झाम्पल देतो. कॅपिटल जी गोल्डन लीव्स. म्हणजे कॅपिटल जी असेल तर पानं कसे? गोल्डन म्हणजे पिवळे. कॅपिटल जी स्मॉल जी व्हॅरिगेटेड. सो कॅपिटल जी स्मॉल जी जिनोटाईप असला तर पानं कसे असतात? व्हॅरिगेटेड. म्हणजे अर्धे हिरवे पिवळे, हिरवे पिवळे, पट्टे पट्टे, हरा रंग पिला रंग, हरा रंग पिला रंग, याला व्हॅरिगेटेड म्हणतात. आणि स्मॉल जी असतील तर ग्रीन. म्हणजे ज्याच्याकडे स्मॉल जी आहे त्याचे पानं ग्रीन. कॅपिटल जी गोल्डन आणि कॅपिटल जी स्मॉल जी ग्रीन गोल्डन असे व्हॅरिगेटेड. आता पहा, समजा एक व्हॅरिगेटेड दुसऱ्या व्हॅरिगेटेडशी क्रॉस केलं तर व्हॅरिगेटेड म्हणजे कॅपिटल जी स्मॉल जी, व्हॅरिगेटेड म्हणजे कॅपिटल जी स्मॉल जी. आता गमिट्स कॅपिटल जी स्मॉल जी, कॅपिटल जी स्मॉल जी. आता प्रोजेनी कॅपिटल जी स्मॉल जी, कॅपिटल जी स्मॉल जी. हा गोल्डन, हे व्हॅरिगेटेड आणि हे ग्रीन. इन अ रेशो ऑफ 1:2:1. आता ज्याचे पिवळे पानं आहे तो जगील का? नाही. म्हणजे हा मेला. 0:2:1. म्हणजे डॉमिनंट जीन होमोझायगस कंडिशनमध्ये लिथल आहे. लिथल म्हणजे वन हू कॉज डेथ. मग सर डॉमिनंट तर इथेही आहे पण तो हेट्रोझायगस आहे ना. मग सर वो सिकल सेल एनीमिया कैसा था? ते कसं होतं? HbS. आता 1:2:1 आणि हा मेला होता. मग जेव्हा रेशो असतो 1:2:0 तेव्हा रेसेसिव्ह लिथल. जेव्हा 0:2:1 तेव्हा डॉमिनंट लिथल. Recombinants from dihybrid cross in F2 generation is. तो सर नवीन कॉम्बिनेशन F2 जनरेशन ऑफ डायहायब्रिड क्रॉस मध्ये किती होते? तो 6/16 होते. 1:1:1:1 रेशो विल कम व्हेन? वन इज टू वन रेशो कधी येत असतो? तो सर हा तर रेशो आहे डायहायब्रिड टेस्ट क्रॉसचा. म्हणजे कॅपिटल टी कॅपिटल आर स्मॉल आर क्रॉस विथ स्मॉल टी स्मॉल आर. हा काय आहे? हेट्रोझायगस आणि हा रेसेसिव्ह. तेव्हा हा रेशो येत असतो. हमने किया है डायहायब्रिड टेस्ट क्रॉस. इथं किती गमिट्स होतील? तो सर इथं 2 साठी हायब्रिड आहे म्हणून 4 गमिट. कॅपिटल टी कॅपिटल आर, कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल आर, स्मॉल टी स्मॉल आर आणि इकडे स्मॉल टी स्मॉल आर. मग हे कॅपिटल टी कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल टी स्मॉल आर स्मॉल आर.
small t capital R small r, small t small r small r, 1:1:1:1. Total number of genotype in a trihybrid cross will be. आता कैपिटल T स्मॉल कैपिटल T कैपिटल R कैपिटल Y क्रॉस विथ स्मॉल t स्मॉल r स्मॉल y. हा ट्राय हायब्रिड क्रॉस आहे. टॉल राउंड येलो सीडेड, ड्वार्फ रिंकल ग्रीन सीडेड. तो ये दो प्लांट में कितने फर्क है? 3 फर्क है. टॉल ड्वार्फ कशाचा फरक आहे? हाइट. राउंड रिंकल सीड शेप, येलो ग्रीन सीड कलर. आता याचं गमीट, तर सर होमोझायगस इंडिव्हिज्युअल प्रोड्यूस 1 टाइप ऑफ गमीट, आणि गमीटमध्ये दोन्ही अलील कधीच नसतात. मग कॅपिटल T कॅपिटल R कॅपिटल Y. इकडे स्मॉल t स्मॉल r स्मॉल y, यांचा F1 कॅपिटल T स्मॉल t कॅपिटल R स्मॉल r कॅपिटल Y स्मॉल y. हा F1 आहे, याला ट्राय हायब्रिड म्हणतात. याचं सेल्फिंग केलं तर किती भेटतील जिनोटाईप? तर सर तुम्ही फॉर्म्युला सांगून दिला, 3⁻n. 1 2 3 3³ म्हणजे 27. फिनोटाईप किती भेटतील? त्याचा फॉर्म्युला आहे 2⁻n. आता n किती आहे? 3, म्हणजे 8 फिनोटाईप आणि 27 जिनोटाईप. When capital T is completely dominant on small t, म्हणजे tall is dominant on dwarf. Capital R red flower color is incomplete dominant on white flower color small r, म्हणजे हा given data आहे. The F1 will be pink. तो capital T dominant on small t, पण कॅपिटल आर आणि स्मॉल आर हे पार्शली होतात एक्सप्रेस, आणि कलर काय असतो? पिंक, म्हणजे इकडे इनकम्प्लीट डॉमिनन्स आहे. सो टॉल कॅपिटल T इज कम्प्लिटली डॉमिनंट ओव्हर ड्वार्फ स्मॉल t. रेड फ्लावर कलर इज इनकम्प्लिटली डॉमिनंट ऑन द व्हाइट फ्लावर कलर. द हेट्रोझायगस विल बी पिंक. सपोज प्लांट हॅव्हिंग जीनोटाइप capital T small t capital R small r, the plant having this genotype is selfed. What would be the proportion of plant with dwarf and pink character in a progeny? मग सोपं आहे. हे जे प्लांट आहे याचा फिनोटाइप काय आहे? सर ये होगा टॉल एंड पिंक. बरोबर, टॉल आणि पिंक. आता याला सेल्फ केल्यावर जी भेटेल F2, तर ती कशी असेल? तो सर याला सेल्फ केलं तर 3 टॉल इज टू 1 ड्वार्फ, बरोबर. आणि याला सेल्फ केलं तर सर 1 रेड इज टू 2 पिंक इज टू 1 व्हाईट. बरोबर, करत बसण्याची गरज नाही आपल्याला, डोकं लावा. कॅपिटल T स्मॉल t विल प्रोड्यूस 3:1 टॉल अँड ड्वार्फ. कॅपिटल R स्मॉल r इनकम्प्लीट डॉमिनन्स आहे, म्हणजे रेड पिंक आणि व्हाईट. आणि तुम्हाला काय विचारलंय? हाऊ मेनी प्लांट्स इन F2 विल बी ड्वार्फ विथ पिंक. पहा आता
टॉल रेड, टॉल पिंक, टॉल व्हाईट हे पाहिजेच नाही. ड्वार्फ रेड, ड्वार्फ व्हाईट हे पाहिजेच नाही. कोणते पाहिजे आहे? ड्वार्फ पिंक. म्हणजे 1 2 जा 2 विल बी ड्वार्फ अँड पिंक आउट ऑफ 16. A true breeding plant with a red dot on leaves is crossed with a true breeding plant with white dot. Heterozygous have both red and white dot. म्हणजे ट्रू ब्रीडिंग रेड डॉट म्हणजे पानावरती रेड डॉट कॅपिटल आर इज क्रॉस विथ अ ट्रू ब्रीडिंग व्हाईट डॉट. आणि जो हेट्रोझायगस आहे त्याच्यावर रेड डॉटही आहे, व्हाईट डॉटही आहे, म्हणजे कोडॉमिनन्स आहे. ऑन सेल्फिंग ऑफ F1 what fraction of plants show both red and white dots on leaves? मग सर याला सेल्फ केल्यावरती कॅपिटल आर 1 2 कॅपिटल आर स्मॉल आर आणि 1 स्मॉल आर. तर रेड आणि व्हाईट डॉट वाले किती आहे? 2 आउट ऑफ 4 म्हणजे 50%. After performing reciprocal cross between tall and dwarf plant, the ratio of tall and dwarf plant obtained was. So female tall आणि मेल आहे dwarf यांचा F1 आहे टॉल. कोणासारखा? आईसारखा. आणि याची प्रोजिनी F2 मध्ये कशी आहे? 3 टॉल इज टू 1 ड्वार्फ. तो जब मेंडल को डाउट आया कि कहीं ऐसा तो नहीं कि बच्चे माँ जैसे रहते, मग त्यांनी उलट केलं की आता फिमेल घ्यायची ड्वार्फ आणि मेल घ्यायचा टॉल. वापस F1 कसा आहे? टॉलच. आणि याची प्रोजेनी F2 मध्ये 3 टॉल इज टू 1 ड्वार्फ. म्हणजे काही फरक पडला का? नाही. A marriage between 2 carriers of sickle cell anemia results in a marriage between 2 carriers of sickle cell anemia म्हणजे HbA HbS marries HbA HbS. मग आता आईचे गमीट HbA आणि HbS, वडिलांचे स्पर्म HbA HbS. मग समजा मेल गमीट फिमेल गमीट HbA HbA, मेल गमीट फिमेल गमीट HbA HbS, मेल गमीट फिमेल गमीट HbA HbS, मेल गमीट फिमेल गमीट HbA HbS HbS. So normal carrier anemic 1 to 1, this will die.
When a heterozygous tall pea plant is crossed with homozygous dwarf pea plant, percent of recessive character. मग आता हेट्रोझायगस टॉल आणि होमोझायगस डॉर्फला क्रॉस केलं, हा तर टेस्ट क्रॉस आहे, म्हणजे इकडचे 2 गमीट आणि इकडे 1 गमीट, कॅपिटल टी स्मॉल टी आणि स्मॉल टी स्मॉल टी. सो व्हॉट पर्सेंट ऑफ द इंडिव्हिज्युअल हॅव रेसेसिव्ह कॅरेक्टर? 2 पैकी 1, 50%. तो इट इज अ एडवाइस, क्वेश्चन पढ़ते समय आप फिनोटाइप पढ़ रहे तो जीनोटाइप इमेजिन करो. अ हेट्रोजाइगस टॉल प्लांट, तो मैंने लिखा कैपिटल टी स्मॉल टी. क्रॉस विथ होमोजाइगस ड्वार्फ प्लांट, स्मॉल टी स्मॉल टी. आप जीनोटाइप पढ़ रहे तो फिनोटाइप इमेजिन करो. कैपिटल टी स्मॉल टी, कैपिटल आर स्मॉल आर. व्हेन क्रॉस विथ स्मॉल टी स्मॉल आर, तो कैपिटल टी स्मॉल टी कैपिटल आर स्मॉल आर, टॉल रेड, डबल हेट्रोजाइगस. क्रॉस विथ स्मॉल टी स्मॉल आर, डबल रेसेसिव्ह, हा तर टेस्ट क्रॉस आहे, म्हणजे 1:1:1:1 येईल. ऐसे नाउ यू कैन सॉल्व द MCQs. और जैसे आपको नोटिस आ गई है, उस समय, उस रोज, उस तारीख को आपका टेस्ट होगा. और आपका नया जो टॉपिक है वो यही टॉपिक है, चैप्टर 5 प्रिंसिपल्स ऑफ इनहेरिटेंस एंड वेरिएशन. उसका बचा आधा हिस्सा जिसमें स्टडी ऑफ क्रोमोजोम है, लिंकेज का कंसेप्ट है, सेक्स लिंकेज का कंसेप्ट है, सेक्स डिटर्मिनेशन है आणि जेनेटिक डिसऑर्डर्स है. वेरी रिवार्डिंग पार्ट हम लोग शुरू करेंगे और उस पे भी 2 क्वेश्चंस आते हैं. मतलब ये पूरा टॉपिक 4 या 5 क्वेश्चन का है. थैंक यू.